आता आपण स्वयंपाकाकडे वळूया. काजूची भाजी करायची. पहिले काय? मला पहिले कढई देणार. हे मदत करतात की नाही कधी स्वयंपाक करायला? करतात, पण पसारा होतो म्हणून नको ती मदत नसते. खूप पसारा. तरी पसारा म्हणजे काय? म्हणजे कांदे चिरून ठेवले की तो कचरा तिथेच, असं उचलणं वगैरे माहिती नाही. त्यापेक्षा मदत नको, ते बोस्ती करा बस, तेवढी मदत पुरेशी. आता काय तेल घालू ना? तेल, हो बस पुरेस. तेल गरम होईपर्यंत सांगा. कोकणात तुमचे सगळे सणवार खेळ सगळंच वेगळं ना? म्हणजे यांचं अजूनही एकत्र कुटुंब आहे गावी, म्हणजे वेगळं काही नाही. अजूनही 13 ज्यांचे चुलते सख्खे चुलत ते एकत्र आहे. म्हणजे गणपतीला वगैरे सर्व जमा झाले तर 50 लोक एकत्र येतात घरातलेच. बरं, छान. तेल गरम झालंय. काय घालायचं आता आपण ह्याच्यात टाकणार कढीपत्ता. मोहरी जिऱ्याची काही भानगडच दिसत नाही. त्यानंतर कांदा. हो ताई, मस्त करा काजूची भाजी. हो, मी लगेच गरम गरम खाणार आहे बघा. ही आता आपण सुक्या काजूची भाजी करतोय. म्हणजे ओले काजू दर सीझनला प्रत्येक सीझनला असतं. फेब्रुवारीमध्ये वगैरे असतात. तर कधी खायची इच्छा झाली आपल्याला ही ओले काजूची भाजी खायची तर आपण ही करू शकतो. काजू भिजत घालून. चांगलं आहे. जेव्हा तुमचं प्रेम 2005 ते 2014 चालू होतं, या काळात काही गिफ्टची देवाणघेवाण वगैरे? भरपूर. कोण कोणाच द्यायचे? मीच घ्यायची त्यांच्याकडनं. म्हणजे तुम्ही द्या असं. हो, काय द्यायचं? ते कमवत होते ना. काय घ्यायचं त्यांच्यासाठी गिफ्ट? पण मोबाईल म्हणा. बापो, थेट मोबाईल? हो, मोठे मोठे गिफ्ट, रिंग्स. हे सगळे मागायचं का तेच घ्यायचे? मागायचे मी, द्यायला असं. आता बघताच आहात ना तुम्ही कसं आहे सिच्युएशन. शांतता आहे थोडीशी. पण मग तुम्हाला असं वाटायचं नाही आलेले पैसे गेले? वाटतं तेव्हा बोलायचं नाही, पण आता म्हणतात का? हो, खूप खर्च करतात. त्यावेळी खर्च केला नसता तर आता बरेच काय काय करू शकलो असतो असं म्हणतात. काय हो गुरुजी? आता आपण टोमॅटो घालून घेऊया. बर. पण त्यावेळेला फोनवरही गप्पा असायचे? हो. नाही, तेव्हा बोलायचे. असे बोलतात. आता थोडेसे शाय झालेत सगळ्यांसमोर. अच्छा. तुम्हाला कदाचित लागत असते. मला? बरं, आता कांदा टोमॅटो आपण घातले. या भाजीचं जरा मालवणी किंवा तुमच्या कोकणी भाषेत वर्णन करा ना. कारण कसं आहे, पहिला एपिसोड आहे, तुम्ही पाहताय चव महाराष्ट्राचीचा. त्यांना वाटलं पाहिजे ना आपण कोकणात गेलोय. मका येता बोलू, पण इतका जमत नाही. इतकं नाही. बरं, ही भाजी तुम्हाला आवडते का? मालवणी भाषेत जरा सांगा. हो, मका आवडते रे भाजी. त्यांची आवडती भाजी आहे. म्हणजे ते मोस्टली व्हेज खाणारेच आहेत, नॉनव्हेज खात नाही. तुम्ही? नॉनव्हेज. अच्छा. आता आपण यामध्ये टाकूया आलं लसूण पेस्ट. बरं. 1 ते 1.5 चमचा. पण मालवणी भाषा बोलायला एक मज्जा जास्त, म्हणजे मज्जा येते बोलायला. हां, एक गोडवा आहे. छान वाटतं. म्हणजे आपोआप कधी कधी येतं ह्यांच्याशी पण बोलताना, तुमका काय करूचो आहे ते, म्हणजे भांडताना पण येतं. मालवणी भाषेत भांडतानाचे तर विशेष शब्द आहेत, तेही येतात का? नाही तिथपर्यंत अजून नाही गेली. कारण मालवणी तर म्हणजे अगदी खमंग शब्द आहेत भांडतानाचे, है ना? हो. लग्न करून आले तेव्हा कळतही नव्हतं मला मालवणी. अच्छा. म्हणजे असं वाटायचं, म्हणजे बरंच असं बाउन्स जायचं सर. आता नाही बोलू शकत कोणी काही. अच्छा. तेव्हा तुम्हाला कळू नये असं मालवणी बोलायचं का? हां, बोलायचं ना. म्हणजे काकी बोलायची. काय बोलायचं म्हणजे असं काही माझ्याविषयी बोलत असतील तर मला कळायचं नाही, पण आता मला कळतं. मग आता बोलत नाहीत. आता काय घालायचंय? आता आपण घालणार आहे काश्मीरी लाल मिरची. सगळे मसाले घालून घेऊया. सांगत ना. हो, काय हो साहेब, कोणाचं जास्त ऐकावं लागतं घरामध्ये? हा, हे मालवणी मसाला 1 चमचा. वा. आधी काय काश्मीरी लाल मिरची पावडर घातली? हो. त्यानंतर हा गरम मसाला. वा. थोडंसं जिरा पावडर. जिरे पावडर? हो. जिरं हे भाजून पावडर केलेलं आहे. अच्छा. थोडं धणा पावडर. हळद. मस्त. आता काय घालायचंय? आता आपण याच्यात घालणार आहोत बटाटे. बरं.
काजूच्या भाजीत बटाटा हा आपण हो, म्हणजे तिकडे हवाच असतो आमच्या साईडला, म्हणजे बटाटे हवेच असतात बऱ्यापैकी भाजीत काजूच्या. अच्छा. हां, त्याला पण एक वेगळा टेस्ट येते बटाट्यांमुळे. बरं, मगाशी तुम्ही म्हणालात की ह्यांनी काही तसं प्रपोज वगैरे केलं नाही. नाही, माझं तुझ्यावरती प्रेम याला मालवणी किंवा कोकणी भाषेत कसं म्हणतात मला शिकायचंय. माझं प्रेम आहे तुझ्यावर. माझं प्रेम आहे तुझ्यावर. हां. की तुम्ही म्हणा ना मग आज त्यांना प्रपोज केलं नाही एवढी वर्षात यार. हां, आता काय करायचंय? आता आपण हे वाटण घालून घेऊ. हे वाटणामध्ये काय काय आहे? ह्यामध्ये फक्त कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे. घाला. मस्त. कोकण म्हणलं की खोबऱ्याचं वाटण आलंच पाहिजे. पाण्याची गरज आहे? हो, हा आहे. पण पहिले आपण काजू घालूया, मग पाणी घालूया. हो ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. काजू हे भिजत घातले होते त्याच्यामुळे ते थोडेसे नरम आहे. हो, म्हणजे आता बटाटा शिजला की काजूही आपले शिजतील. खूपच छान. आता पाणी घालूया थोडं. लागणार आहे ना का हो गरज हो नाही? हो, लागणार. बटाटा शिजायला बघा बरं. थोडंसं ह्याच्यावर झाकण लागेल आपल्याला. झाकण देतो ना. आता मीठ घालायचं राहिले मला वाटतं. हो, मीठ मीठ राहिलं. जरा मी घालू का माझ्या हो. अंदाजाने? बघूया मला जमतंय का. जमत तुमका पण जमत. तुमका पण? जमत जसं माका जमता बोलू आता तसं तुमका पण जमत या. आता काय राहिलं? आता फक्त बटाटा शिजलाय का बघायचं. आता भाजी वरून काय घालायचं राहिलं? कोथिंबीर घाला मग तुम्ही. बटाट्याला मी सांगतो तू शिज म्हणून, तो काही माझ्या सांगण्याच्या बाहेरचा नाहीये. अप्रतिम. हे बघा, आम्ही ठरवलंय आजपासून तुम्हाला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रांतात न्यायचं पदार्थांच्या स्वरूपात. थोडं थोडं तिकडचं बोलत बोलत तिथले पदार्थ आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. सुरुवात केली आहे कोकणापासून, आणि कोकणात गेल्या गेल्या पहिला पदार्थ काजूची भाजी. तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर काय झालं, काजूची भाजी करा. तुम्ही राहत कोकणात नसाल तर काय झालं, काजूची भाजी करा आणि जा कोकणात. हो की नाही? तुमका सांगते, तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण काजूची भाजी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका कढईत तेल घेऊन ते गरम झाल्यानंतर त्यात कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा नीट परतून घेतल्यानंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालावा. तोही नीट परतून घ्यावा आणि नंतर त्यात आलं लसूण पेस्ट घालावी. आता त्यात काश्मीरी लाल तिखट, मालवणी मसाला, गरम मसाला, जिरेपूड, धणेपूड आणि हळद घालून नीट मिक्स करून घ्यावं. त्यानंतर त्यात चिरलेला बटाटा घालावा आणि तोही परतून घेतल्यानंतर त्यात कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घालावं. आता त्यात भिजवलेले काजू घालावे आणि थोडंसं पाणी घालून त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालावं आणि शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर पेरून भाजी गार्निश करावी. चमचमीत ओल्या काजूची भाजी तयार आहे.